चला आज तुम्हाला सांगते की आम्ही संक्रांतीला काय काय मजा केली. तर सुरुवात झाली फाटलेले पतंग चिपकवण्यापासून आणि पतंगाला दोरा बांधण्यापासून. तर ह्यावेळेस आमच्याकडे सगळे पाहुणे जसे माझे मावशी मामा हे सगळे आले होते. तर त्यांच्यासोबतच आम्ही मकर संक्रांती साजरा केली. तर पहिले थोडंसं पतंग उडवण्याची प्रॅक्टिस करून घ्यावी अशी माझ्या मनात आल्याने मी त्याला हातानेच उडवत होते. सगळे कामं झाल्यानंतर आम्ही निघालो पतंग उडवण्यासाठी. पण पतंग कुठं उडवणार? आमची गच्ची फारशी उंच नाही आहे. तर आम्ही शेजारच्यांच्या गच्चीवर पतंग उडवण्याचे ठरवल्यानुसार आमची सगळी गँग ही पतंग घेऊन त्यांच्या गच्चीवर जाण्यासाठी निघाली. आता सगळे निघाले म्हणल्यावर मलाही जाणं होतंच. तर पोटापाण्याची सोय करून आम्ही गच्चीवर जायसाठी निघालो. गच्चीवर पहिलेच उडवण्याची पूर्वतयारी चालूच होती आणि सुरुवातीचा पतंग हा आमच्या घरातल्या सगळ्यात छोट्या मेंबरनी उडवला आणि तोच फारसे पतंग उडवत होता. आम्ही फक्त बघत राहिलो आणि त्याच्यानंतर खूप वेळाने आमचाही नंबर लागलाच म्हणा पतंग उडवण्यासाठी. पण आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त उत्साह हा त्याचाच होता. त्यामुळे सगळ्यात पहिला नंबर हा त्याचा लागणं हे साहजिकच होतं. मग त्याच्यानंतर एकेकाने पतंग उडवायला सुरुवात केली. आता मग नंबर लागला माझ्या मावशीचा. बघा काय जोरात पतंग उडवती आहे ती. त्याच्यानंतर माझाही नंबर लागलाच. मग पतंग उडवण्याची थोडीशी मज्जा घेऊन दुसऱ्यांना ही माझ्या हातात दिला आणि ही माझी आत्या आहे, तीसुद्धा पतंग उडवायची मजा घेते. असं करून आम्ही सगळ्यांनी एकदा पतंग उडवले आणि त्याच्यानंतर आम्हाला विचार आला की थोडेसे फोटोसुद्धा काढून घेतले पाहिजे. पण त्याच्या आधी दुसरे कसे उडवता हे बी तर बघितलं पाहिजे ना. मग काटाकाटी झाल्यावर सगळ्यांना असं वाटलं की चला थोडे फोटोही काढूया. मग फोटोचा कार्यक्रम हा चालू झाला. एकेकाने आपापल्या वेगवेगळ्या अंदाजात हे वेगवेगळे फोटो काढले. दरवर्षी आम्ही अशा पद्धतीने मकर संक्रांती साजरी करत नाही. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात आणि आपापल्या घरीच पतंग उडवतात. पण ह्यावेळेस योग जुळून आल्यामुळे सगळेजण आमच्या घरी होते. म्हणून ह्यावेळेसची काही मकर संक्रांती ही वेगळीच होती. त्यामुळे आनंद हा द्विगुणित झालाच. कारण ते म्हणतात ना, असली मजा तो सबके साथ आता है. आता एवढे पतंग उडवल्यानंतर आणि एवढं फोटो सेशन झाल्यानंतर कोणालाही भूक लागणं हे साहजिकच आहे. तर हे बघा माझी मम्मी आणि मावशी कशी पुरणाच्या पोळ्यांच्या तयारीमध्ये एकदम मेहनतीने काम करतायत. तर आमच्या घरी संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा, आमटीचा आणि कुरडया भज्यांचा बेत होता. त्याच्यामुळे मेहनत खूपच जास्त झाली. मग काय सगळ्यांनी पुरणपोळीचा आनंद घेतला आणि अशी आमची संक्रांती साजरा झाली. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.